हांव विनोद पाटील. हो व्हिडिओ तुम्ही पळयलो आसतलो आतां. सो हांव व्हिडिओ काडपाचें मुख्य कारण की तुमी पळयलां आसतलें, इवन तुमी गाडी ड्रायव्ह केली आसतली पणजे मांडवी ब्रिज जो आसा, ओल्ड मांडवी ब्रिज. ओके, सो त्या रोडा वयले ब्रिजा वयले जे लायटीचे पोल आसात, ओके, ते लायटीच्या पोलार न्हू लायटी पेटोवनात. ते लायटीचे पोल 22-23 कितें तरी अशे लायटीचे पोल आसात. तेतूंतले फक्त 2च लायटीच्या पोलांक लायटी पेट्टात आनी बाकीचे पेटनात. केन्ना केन्ना दनपारचो लायटी ते चालू असतात थोडे 2-3 पोलां. सो अशेंच तुमी जर इतले हे लायटीचे पोलार जर लायटी पेटनात जाल्यार हेका रिस्पॉन्सिबल कोण आसात? हेका रिस्पॉन्सिबल आसा गोवा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. हे रिस्पॉन्सिबल आसा. बिकॉज कित्याक आतां ह्यो जो आसा जून, जुलय, ऑगस्ट, सप्टेंबर हे म्हयने जे आसात हे पावसाळे म्हयने आसात. हेतून पावसाळ्या दिसांनी जोरान पावसाचे आनी पुलार असल्या कारणान पावसाचे सरीक जे आसात ते तोंडार मारतात, वारो येता. सो लायटी हे भरपूर इम्पॉर्टंट आसा त्या रोडाक वयतना, ब्रिजा वयल्यान वयतना. स्पेशली आमची जी लेडीज आसात, महिला आसात, आमचे जे भुरगे आसात जे रातचे कामाक वयतात, कामा वयल्यान घरा वयतात, इवन आमचे थोडेशे जाणटेले आसतात ते गाडी चलयता आसतले, तेन्ना त्या गाडी चलयतना पावसान जर थंय लायट ना जाल्यार व्हडलो मोठो एक इन्सिडंट जावपाक शकता. सो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट गोवा जे आसा तेणी एकदम बेगिनात बेगीन थंयसर जे लायटी आसात ते लायटी रिपेर करपाक जाय. जर कितें बल्ब बी गेला आसत जाल्यार तो घालपाचो आनी ते वेवस्थीत करून दिवपाक जाय. तेजे मातशे जर तुमी फुडें गेल्यात पोरवरीम चौगुम रोड हांगासर थंयसरूय लायटीचे पोल जे आसा बरे ब्रँडेड घातलेले आसा, पूण लायट मात एकूय पेटना अजून. कित्याक पेटना तें हांव नकळो. मागीर तुमी तसोच कितें सांग, ह्यो इन्सिडंट कितें म्हणटा तरी हांव गाडी ड्रायव्ह केल्या त्या रोडार. मागीर हांव फुडें गिरी गेलो माडांनी, थंयसरूय लायटीचे पोलूय घातलेले आसात, थंयसरूय लायटी पेटनात खांब्यावयले. कितें हें जाला आय डोंट नो. मागीर फुडें जर तुमी जो बोडगेश्वर टेम्पल सायडीन जो रोड आसा, मेन रोड आसा म्हापसा पणजी येवपाक, थंयसर जे पोल आसात थंयसरूय लायटी पेटनात. सो म्हापसा डिपार्टमेंट कितें करता हेचेर, म्हापसा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट कितें करता तेंकाय विचारपाक जाय. मागीर तुमी फुडें मागीर गाडी तुमची ड्रायव्ह करीत तुमी शिवोले पावले, शिवोले ब्रिजार, थंयसरूय ते लायटीचे पोल पेटनात. मागीर मातशे फुडें गेले आनी हांगासर चोपडे आगारवाड्या त्या रोडाक थंयसरूय लायटीचे पोल आसात, थंयसरूय लायटी पेटनात. लायटी पेटनात म्हणजे गव्हर्मेंट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट करता कितें? ह्या दिसांनी तुमकां एप्रील मे हेतून सगळे जे लायटी पेटनात ती कामां लायटी सगळी पूर्ण करून घेवपाक जाय. कित्याक सांग, इथं पावस लागत जाल्यार पावसान तुमी कितें म्हणून करतले? 2-2, 3-3 दीस लायट येना. सो ह्यो इन्सिडंट जावंक जायना म्हणून तेची जबाबदारी, तेची काळजी हे तुमी आदल्या म्हयन्यांनी घेवपाक जाय. आतां तुमी गणेशपुरी कडल्यान जर झेवियर कॉलेज तुमी सकयल शिवोले वचपाक गेले जाल्यार त्या रोडाक नवीन लायटीचे पोल घातलेले आसात. अरे हांव कितें म्हणटा, जे आसा ते तरी पेटयात पयलीं सारके. घालपाकूच जाय बरोबर आसा, पूण आसात ते सारके पेटयात न्ही. सो हे लायटीचे पोल आसात न्हू, ते लायटी पेटोवन दियात पयलीं गव्हर्मेंट डिपार्टमेंट. आनी हे पब्लीक जी लायट आसा ती स्ट्रीट लायट जी आसा तिचो बील कोण फारीक करता? ती सुद्दां बील सुद्दां आमच्याच लायटीच्या बिलांतल्यान फारीक करची पडटा. केन्ना तुमी घरा गेलात जाल्यार घरा तुमचे एक लायटीची बील काडा आनी ते उक्तून पळयात जाल्यार ते पब्लीक लायटींग ड्युटी म्हणून आसा. पब्लीक लायटींग ड्युटी हो टॅक्स आसा आनी तो आमी गव्हर्मेंटाक फारीक करता. आनी ह्यो जर तुमी आमचे गोंयचे पॉप्युलेशन आसात ते 16 लाख गोंयचे पॉप्युलेशन आसात आनी एका घराक जर आमी जर 1120 रुपया जर बील येता आसतलें लायटीचें, जर आमी एज्यूम करा 10 रुपया ताका पब्लीक लायटींग ड्युटी लायल्ली आसा, 10 into 16 lakhs पॉप्युलेशन गोंयचें कितले जातले? अशे 1,60,00,000 रुपया, 1,60,00,000 रुपया हे आमी गव्हर्मेंटाक प्रत्येक म्हयन्याक पब्लीक लायटिंगेचे फारीक करता. जर आमी कंटिन्युअसली 12 months केले जाल्यार 19,20,00,000 रुपीज आमी गव्हर्मेंटाक पब्लीक लायटिंग ड्युटी दिता. 19,20,00,000 इज अ बीग अमावंट. येदी व्हडली अमावंट आसा की आमी कितलेशेच अशे जे रस्त्याचे लायटी न्हू, बाकीचे कितें लायटीची जी वेगवेगळी कामां आसात ती आमी पूर्ण करपाक शकतात, ती फुलफील करपाक शकतात. सो गव्हर्मेंटान हेची काळजी घेवन ही कामां बेगिनात बेगीन रस्त्याचे लायटी आसात ते पेटोवपाक जाय आनी ती कामां जी आसात ती वेवस्थीत पूर्ण करपाक जाय. नाजाल्यार हेचो जाप विचारपाची जबाबदारी प्रत्येक नागरिक आसा. प्रत्येक नागरीक जर लायट पेटना, कित्याक लायट पेटना, ती केन्ना येतली हे विचारपाची जाप ही गोंयच्या जनतेक आसा आनी गोंयच्या जनतेक विचारपाक जाय. एज अ एक्टीव सिटीजन म्हणून तुमी हांगासर तुमची भुमिका बजावपाक शकतात. बिकॉज लायट तुमच्या आयुश्यात एक म्हत्वाचो घटक आसा आनी ती जर तुमकां तेची जर इतलो व्हडलो टॅक्स फारीक करून जर आमकां पब्लीक लायटींग टॅक्स फारीक करून जर आमकां ती सर्वीस मेळना जाल्यार आमच्या पयशांचो कितेंच व्हॅल्यू गव्हर्मेंट करिना.
जे पयशे आमीच फारीक करता आनी आमकां सारकी सर्वीस मेळना लायटीची, जाल्यार कितें फायदो? सो हांव इतलेंच सांगता की पावसाचे दीस आसात, प्रत्येकान गाडी चलयतना सावकाश चलोवपाची. काळो आसतात केन्ना स्ट्रीट लायट चलना हें लक्ष धरून आपूण गाडी चलोवपाची. आनी मेन थिंग, हे जे स्ट्रीट लायटीचो इश्यू आसा तो गव्हर्मेंट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट ऑफ गोवा आनी ज्या वाठारांनी थंय लायट ना त्या डिपार्टमेंटांनी हे स्ट्रीट लायटीचो इश्यू सोडोवपाचो. थँक्यू.